आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग अशी खुसखुशीत बट्टी. तर चला आता मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ आपण जसं घरामध्ये पोळ्या वगैरे करायला वापरतो ना, तेच गव्हाचं पीठ आहे. आणि 1 वाटी गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी बारीक रवा टाकलेला आहे. आणि रवा टाकताना बारीक रवा घ्यायचा, जाड रवा अजिबात नाही घ्यायचा. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स झालं की याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं, घ्यायचा. हातावर चांगला व्यवस्थित क्रॅश झाला की म्हणजे त्याची चव खूप छान येते. त्याच्यात मी साधारण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल जास्त अजिबात गरम करायचं नाही, कोंबट तेल करायचं. म्हणजे जे आपल्या ज्या बट्ट्या असतात ना, ते चांगले व्यवस्थित खुसखुशीत होतात. आता हे चांगलं पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं तेल मळून झालेलं आहे पिठाला. अशा प्रकारे जर समजा पिठाचा गोळा झाला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 ग्लासभर कोंबट पाणी टाकायचं. म्हणजे जसे आपली कणिक भिजवायला जसं पाणी लागेल ना, तसं पाणी टाकत चालायचं. आणि पाणी जास्त गरम पण नाही करायचं आणि जास्त गार पण नाही घ्यायचं, कोंबट पाणी घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि कणिक भिजवताना थोडीशी सैलसरच भिजवायची. कसं आहे, आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला असतो, तर रवा फुलतो, त्यामुळे कणिक भिजवताना सैलच कणिक भिजवायची. आता याच्यावर 10 ते 15 मिनटं झाकण ठेवायचं. इथं 10 मिनटं झालेले आहे. आपण बघू शकतो आपलं पीठ चांगलं व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे. आता याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व छोटे छोटे गोळे केलेले आहे. आता याला पीठ वगैरे न लावता याची पोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता ही पोळी साईडला ठेवायची. आता अशाच प्रकारे मी दुसरी पोळी सुद्धा लाटून घेत आहे. मी अशा प्रकारे 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहे. आता एका पोळीला तेल लावायचं. तर सर्व बाजूने मी तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर परत दुसरी पोळी ठेवली. त्याला सुद्धा चांगलं व्यवस्थित तेल लावून घेतलं. आता परत त्याच्यावर तिसरी पोळी ठेवलेली आहे. त्याला सुद्धा चांगलं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आता अशा प्रकारे त्याचा रोल करून घ्यायचा. आता मी हा साईडला काढून ठेवते. आता परत दुसरा उंडा घेऊन त्याची परत पोळी लाटून घेते.
अशा प्रकारे मधून कापून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी सर्व कापून घेतलेले आहे. इथं मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यात हे दुसरं भांडं ठेवून मी हे ढोकळ्यांना वापरते. आता त्याच्यामध्ये जे आपण रोल कापलेले होते ना ते त्याच्यात ठेवायचे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. साधारण 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवायचं, म्हणजे चांगले वाफवून घ्यायचे हे. इथे 15 ते 20 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता इथं आपल्या बट्ट्यांचं चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे एका ताटलीमध्ये काढून याचे काप करून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे. किती भरपूर असे लेयर्स आलेले आहे आपल्या बट्टीला. आता हे तेलामध्ये चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे. इथं मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल गरम झालं की त्याच्यात आता आपण बट्ट्या चांगल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. आणि ह्या बट्ट्या तळताना जास्त मोठा पण गॅस नाही करायचा आणि जास्त बारीक पण गॅस नाही ठेवायचा. ह्या ज्या बट्ट्या तुम्हाला वरणाबरोबर जर खायच्या असेल तर तुम्ही कुरकुरीतसुद्धा करू शकता. आणि जर समजा नसेल खायच्या तर तसेसुद्धा कमी कुरकुरीतसुद्धा तुम्ही तळू शकता. या जास्त सारख्या हलवत राहिलं तर सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या जातात. तुम्ही बघू शकता तिथं आपल्या सर्व बट्ट्या तयार झालेल्या आहे. भरपूर असे लेयर्ससुद्धा सुटलेले आहे आपल्या बट्टीला. तुम्ही या बट्ट्या वरणाबरोबर, घोटलेली वांग्याची भाजी त्या कशाबरोबर पण खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या कुरकुरीत बट्ट्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला ज़रूर कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईबर, शेअर ज़रूर करा. पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये. टाटा, बाय बाय.